चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो, चांगला फटका होता. जितक्या चांगल्या पद्धतीने तो खेळला गेला होता, तितकाच चांगला झेल इथे या मैदानावर कंप्लीट केलेला आहे लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाने. त्यामुळे त्याचं कौतुक असेल. पहिला फलंदाज बाद होईल. छत्रपती वॉरियर्स महाड संघाला लागलेला हा पहिला हादरा. बॅटर करण बाद. कुडवली ब आणि म्हाडस या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. पहिला फलंदाज इथे बाद झालेला आपण पाहिला. फलंदाज पहिल्या चेंडूवर झेलबाद झाले होते करण, आणि क्रमांक 3 साठी फलंदाज विष्णू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ओमकार की ज्याने या षटकाला इथे सुरुवात केलेली आहे, की जे व्यक्तिगतरित्या पहिलं षटक आहे. ओमकार पुन्हा एकदा वळतायत. विष्णूसाठीचा आखू टप्प्याचा चेंडू, त्यावर त्याने मोठा प्रहार दिलेला आहे. इथे पूलचा फटका ठरतोय सक्सेसफुल. आणखी एकदा चेंडू सीमा पार, हा चौकार. ओमकार समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने फलंदाजीतील अत्यंत सुरक्षित फटका खेळत असताना फलंदाजाला आपण बघत आहोत. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला इथे खेळून काढलेल्या बॅटर विष्णूने, आणि अगोदरचा चौकार, त्यानंतर विष्णूच्या बॅटमधून हा षटकार. बरोबर धावपलकर जोडलेला. खरं तर आपण बघत आहात एक फलंदाज आतापर्यंत बाद आहे. ज्या गोलंदाजाने विकेट घेत असताना षटकाला सुरुवात केली त्याच्यावर 2 मोठे प्रहार आले. उजबेष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळताना खरं तर आपण बघतो कमी गतीने हाताळलेला चेंडू. हा चेंडू आहे निर्धाव. चांगली वापसी गोलंदाज ओमकारची आपण बघत आहात. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. चेंडू फळीचा इथे संपर्क आला नाही. फुल लेंथचा चेंडू होता. लेंथ जजमेंटल एरर ज्याला आपण म्हणतो, ती करत असताना फलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. लेन तुम्हाला फार लवकर ओळखता आली पाहिजे फलंदाज म्हणून. त्यानुसार तुम्ही ठरवत असता की फ्रंट फुटला फटका खेळायचा आहे की बॅक फुटला खेळायचा आहे. ते ठरवण्यामध्ये अयशस्वी ठरलेला फलंदाज आपण बघितला. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. उजव्या यष्टीच्या बाहेरचा जागा इथे मिळाली होती फलंदाजाला, आणि ती जागा योग्य रीतीने वापरलेली आहे. रूम मिळाला त्याला व्यवस्थितरित्या कॅपिटलाइज करत असताना इथे फटका खेळला फलंदाजाने, आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला, हा चौकार. इंदुराव क्रीडांगण हवे, या क्रीडांगणामधून आपण सगळेजण इथे या स्पर्धेचा आनंद घेत आहात. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर या दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. छत्रपती वॉरियर्स म्हाडस आणि त्यांच्या विरोधात खेळताना वडवली ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक संपलंय ज्यामध्ये 14 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सायराजच्या वतीने दुसरं षटक हाताळलं जाते. या अगोदरच्या सामन्यामध्ये सायराजने दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी केली होती. इथे आता समालोचन कक्षाच्या टोकाने त्याला गोलंदाजी करायची आहे.
छोटा गुडलेनचा चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे पंचचा फटका दरम्यान आपण इकडे बघत आहोत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे स्वीपर कव्हरला. एक धाव इकडे मिळते. एका धावेने धावफलक हळवारपणे पुढे गेले. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यात 15. आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त धावफलक ज्याने बनवलेला आहे, 79 धावा बनवल्या होत्या कुडवली ब ने. ते यावेळेस गोलंदाजी करत आहेत. प्रतिस्पर्धी संघ म्हाडसनेही चांगलं धावफलक उभारलं होतं. 62 धावा त्याने प्रतिस्पर्धी संघाला बनवण्यासाठी काकडबाडा संघाला सोडल्या होत्या. तिथे त्या सामन्यामध्ये त्यांचा विजय झालेला आपण बघितला. यावेळेस व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन ही आणि हुकचा फटका, चौकार. आणि 31 चौकार लागले गेलेले आपण बघत आहात. यावेळेस इथे आपण बघूया खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपण बघतो कमिट होऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. शफल झाले होते उजव्या यष्टीच्या फार बाहेर. तिथून खेळायचं होतं. चेंडू फळीचा हवा तसा संपर्क फलंदाजाला करता आला नव्हता. हा चेंडू निर्धाव आला. यावेळेस इथे कोण बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत गोलंदाज. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू वाईड आलेला आहे. आणखी एक वाईट चेंडू दरम्यान आपण खरं तर इकडे अनुभवत आहात. स्वैर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजीचा नमुना मैदानाच्या आतमध्ये आपण सायराजच्या वतीने बघत आहात. 21 धावा धावफलकावर. पायांमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. काउ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून एअर स्ट्राईक, षटकार. Six run score is moving up to 27, and this is the second over is in progress, being bowled by bowler Sairaj. What a good knock by batter Vishnu. Good hitting by Vishnu. This time hooks away. Fieldsman comes underneath, drops that easy catch, and one single has been completed. There is attempt of second, and 2 runs have been completed successfully. With the help of this 2-run score is moving up to 29 runs. This is the match of 4 overs and of second round. This is the first day of Ambegaonkar Trophy 2024. मागच्या बाजूने चेंडू दरम्यान इकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतात 2-2. परंतु चेंडूने यावेळेस ही रेस जिंकलेली आहे. चेंडूने सीमारेषा पुन्हा एकदा भेदली. आणखी एकदा चौकार. दोन षटक संपले. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे ते 30. चला वेळेचा अपव्यय करू नका. लगेच तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज पाचारित करा. आतापर्यंत जवळजवळ 10.5 मिनिटं तुम्ही 2 षटकांसाठी घेतलेली आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी असतो. त्यामुळे 4 मिनिटं आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. जरा हालचाली तुमच्या रॅपिड करा. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. आणि एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आल्यानंतर खूप काही होत नाही असं बऱ्याचदा कर्णधाराला वाटत असतं. परंतु स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये भाईंदर विभागातील एक फार मोठं क्रिकेट युनिट अक्षय सोनी, अक्षय शेट्टी यांचं जितू पॅकर्स नवगर त्या संघाला त्या पेनल्टीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे या एका क्षेत्ररक्षकाची पेनल्टी तुम्हाला महागात पडू शकते. फुलटॉस चेंडू यावेळेस इथे आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक इथे त्याचे प्रयत्न अपुरे पडतायत आणि याचमुळे
चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. यावेळी चेंडू सीमारेषेच्या वरून निघून गेला. हवाई मार्गे हा षटकार. होते वन शॉट. आणि याच बरोबर इथे आपण बघू शकू फक्त एक धाव अंकित केली जाईल. स्ट्रायकिंग याला बॅटरचा जर विचार केला तर आपण अजय आहेत. नॉन स्ट्रायकिंग याला विष्णू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. ऑन साइड रिजन खरं तर टार्गेट करायची होती आणि ते समोरच्या दिशेने चेंडू गेला होता. एक धाव मिळाली. फोर्टी 42 रन्स ऑन दी बोर्ड. 42 धावा धावपलकावर. इकडे 2 धावा मिळाल्या होत्या. हरकत नाही. समोरच्या दिशेने यावेळेस आणखी एक मोठा प्रहार. वज्र प्रहार. फलंदाज अजयचा हा आणखी एक षटकार. वॉरियर्स म्हाडस संघाच्या फलंदाजीला चांगला सूर सापडलेला आहे. यावेळेस भरधाव वेगाने सुसाट वेगाने सशाच्या गतीने धावपलक पुढे निघालेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर धावपलकावर आहेत त्या म्हणजेच 48-48 आणि या षटकातील 2 चेंडूचा काही शेष आहे. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आला होता. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आला. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. दोन्ही फलंदाज चांगले खेळत आहेत. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. दोन्ही फलंदाजाने आक्रमकता स्वीकारलेली आहे. त्याचमुळे आता एक्सलरेशन मिळत आहे या इनिंगला. फुल टॉस यावेळेस मागच्या दिशेने खेळत आहेत. बॅक ऑफ द विकेट. व्हेरी फाईन. वन्स अगेन आउट ऑफ द बाउंड्री लाईन. आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेदली. आणखी एक चौकार. अगोदर दोन्ही संघाने एक एक सामने जिंकलेत. दोन्ही संघ जिंकलेले त्याचमुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. परंतु इथे मनोबल खच्चीकरण करण्याचं काम गोलंदाज करतायत फलंदाज. आणखी एक लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये. या वेग क्षेत्ररक्षकाची निवड केलेली आहे. स्ट्रेट टू द फिल्डर घरपोच सेवा मिळाली. ती स्वीकारली क्षेत्ररक्षकाने. फलंदाज अजय याच्या खेळीचा अंत. दुसरा हादरा छत्रपती वॉरियर्स माडसला. यावेळेस इथे आपण बघत आहोत की हा चेंडू वाईड आलेला आहे.
समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे केला जातोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय आणि त्याचमुळे एक धाव इकडे मिळेल फलंदाजांना. निशांत पुन्हा एकदा वळत आहेत. यावेळेस उजवेष्टीच्या बाहेर गेले होते. हा पंपुलचा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवतायत. त्यानंतर फेकी केली जाईल. एक धाव इकडे मिळते बॅटर विष्णूला आणि एक धाव या धावपलकर जोडली जात आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 55. जवळजवळ 15च्या स्ट्राईक रेटने धावपलक पुढे जात असलेला आपण बघत आहोत. जवळजवळ 60-62 पर्यंत हा डाव निश्चितच जाऊ शकतो. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक, ते तोरचं षटक ज्याला आपण म्हणत असतो. यावेळेस इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. इथे मिसफिल्ड होते, मिस्टेक झाली क्षेत्ररक्षकाच्या वतीने. दोन पुढे तिसरीसाठी इथे खरं तर प्रेशराईज केलं जात आहे. वन शॉट आणि त्याचमुळे खरं तर दोन धावा इकडे कंप्लीट केल्या गेलेल्या आपण बघू शकू. धावपलक यामुळे पुढे गेलं. 57 धावा धावपलकावर, 3 चेंडूचा काही शेष. फुलटॉस आडव्या बॅटने समोरच्या दिशेने विषयपंथे फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक उपस्थित काव कॉर्नरला. चेंडू आडून फेकून उचलेपर्यंत एक धाव इथे घेतली जाते. एकीपेक्षा अधिक काही नाही. चांगलं धावपलक बनवलं गेलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या छत्रपती वॉरियर्स माडस संघाच्या या खेळाडूंच्या वतीने. करणला यश मिळालं नव्हतं गेट गोईंग करण्यासाठी. अजयने चांगला अटॅक दाखवला. त्याचबरोबर विष्णू मैदानात स्वातंत्र्य फार चांगले खेळलेत. इथे फर्निचर डिस्ट्रॉय करण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज निशांतला. निशांतने इथे मोठा हादरा दिलेला आहे. फलंदाज संदेशला त्याने माघारी परतवलेला आहे. तिसरा हादरा मिळतोय तो म्हणजे छत्रपती वॉरियर्स माडसला. आपण बघू शकू या चेंडूवर एक धाव जरी आली तरी 60 धावाचं टार्गेट तिकडे दिलं जाईल. पाहिजे शेवटचा चेंडू आक्रमक पद्धतीने खेळतील की रक्षात्मक रीतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतील. फुलटॉस इथे चेंडू पाईचा संपर्क नाही. धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. रेस लागली यावेळेस स्किपर आणि बॅट्समन मध्ये. इन बिटवीन फलंदाजाने एक धाव तर चोरटी पूर्ण केली. पुन्हा एकदा इथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला गेला आणि याचमुळे एक धाव आली. हे सत्र संपतंय. हा डाव इकडे पूर्ण झालेला आहे. पहिल्या डावामध्ये छत्रपती वॉरियर्स माडस संघाने धावपलकोर जोडलेले आहेत धावा त्या म्हणजेच 59 59 आणि 60 धावांचं टार्गेट. 15.00 ची सरासरी इथे राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ असेल कुडवली ब. फलंदाजी चांगली राहिली होती बॅटर अजयची. त्याचबरोबर विष्णूने त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर 59 धावा धावपलकावर लागवण्यामध्ये यश मिळालं छत्रपती वॉरियर्स माडसला. 60 धावा बनवायचे कुडवली बला. यानंतरच्या विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा आणि संघर्ष गवळी या दोन संघांदरम्यान सामना निश्चित झालेले. दुसऱ्या फेरीचा दुसरा नाणेफेकीसाठी लगेचच 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला येणं बंधनकारक, अदरवाईज पेनल्टीचा सामना. नाणेफेक इकडे कव्हर केली जाईल. त्याचबरोबर दुसऱ्या सत्रामध्ये सामना इथे कशा पद्धतीने रंगेल, दुसरा डाव कसा असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल केला जाईल. आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया डोंगरडामे मुरबाडचा आवाज अर्थात दीपक बिराडे सरांचा आवाज. धन्यवाद.
त्याच्या बॅट मधून 20 धावा. जबरदस्त पार्टनरशिप दुसऱ्या विकेटच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. त्याच कारणास्तव 59 बनवल्यानंतर दुसऱ्या धावात 60 धाब्याचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झालेला संघ आपण बघत आहोत छत्रपती वॉरियर्स माडस. समोर चॅलेंज तगड आहे कुडवली बी क्रिकेट संघाचं, हे देखील विसरून चालणार नाही. स्पर्धेमध्ये सांघिक धावसंख्येचा उच्चांक 5 षटकात 80 धावेचा याच संघाच्या नावावरती आज नोंदीत केला गेलेला आहे. सिक्स्टी टू विन 60 धावेचं लक्ष सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत भावित साचे आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत निशांत मालवेला. ही ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल झालेली आहे. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सर स्वागत. आंबेगावकर चषकाचं तिसरं पर्व सध्या आपण एन्जॉय करत आहोत. दमदारी क्रीडा स्पर्धा, दर्जेदार क्रीडा सोहळा, मस्ता परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा ज्यामध्ये 40 ग्रामीण संघांचा सहभाग आपल्याला पाहता येईल. आजचा महत्वपूर्ण पहिला दिवस. सामना सुरू होतो. द्वितीय सत्र 60 धावेचं टार्गेट, 15.00 धावेची आवश्यक धावगती. सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. पहिल्या सामन्याचा सामनावीर भावित सासे आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत सलामीवीराच्या भूमिकेत त्याची सोबत देण्याकरता खेळपट्टीवरती निशांत मालवे. ऑल इज सेट. ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा लेट्स प्ले असा सिग्नल दोन्ही टीमला सर्व उपस्थितांकडून सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, हवं तसं टॅबिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत मिडविकेटवरून पोहोचतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. सीमारेषेच्या नजदीक बॅकअप करण्यात आलेलं आहे. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं 1 शॉट सिग्नल एससीडीज. ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. 1 शॉट. रिटर्न क्रीज मध्ये, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट व्यवस्थित ड्रॅग झाली नव्हती, तेच सांगलेलं स्कोरलेग अंपायरनी. टॉपेज. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, यष्टिरक्षक होते, मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू सुरक्षित पडला गेलेला आपण बघत आहोत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त योगदान दिलं होतं विथ द बॅट भावित सासेनं, जो सलामीवीर फलंदाज आहे, आक्रमक आहे. या मॅच मध्ये हवासाचा स्टार्ट मात्र त्याचा झाला नाही. धावसंख्या स्थिर, 1 धाव धावफलकावरती. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टॉल वसूल केला. स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ऑफिशियल रिव्ह्यूची मागणी आता वेस्ट ऑफ हाईट साठी स्कोरलेग अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी केलेली आहे. एसीडीज ग्राउंड अंपायर कडून टेक्निकल टीम कडे हा निर्णय आता सोपवण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली पाहिलं जाईल ज्या वेळेला चेंडूबादचा संपर्क झाला होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, बॉलचा हाईट इम्पॅक्ट काय होता, या सगळ्या गोष्टी न्याळल्या जातील. इट इज अ बीमर. येस इट इज. फ्रीट आणि फ्रीट वरती देखील दमदार फटका आक्रमण केलंय. ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा तडाखा, षटकार. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 14 या आकड्यावरती. वेग, धावफलकाला गती आणि धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला. तो मागच्या मॅच मध्ये इन्फॉर्म बॅटर भावित साचेचा, त्याचा बॅटचा तडाखा सध्या बसलाय या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या छत्रपती वारियर्स माडस क्रिकेट संघाला. सुरुवात दमदार केली होती गोलंदाज कल्पेशने, मात्र सातत्याने त्याला निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात राखता आली नाही. हा देखील फुल टॉस कव्हर्स मधून काढलाय. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं बॉल कव्हर्स आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, चौकार.
संख्या आपण बघत आहोत सध्या फ्लाय झाली आहे, गतिमान झाली आहे ती बॅटिंग करणाऱ्या कुडवली बी क्रिकेट संघाची 18 धावा दाखल करते. शॉर्ट ऑफ गुडले थांबले, पॉज घेतला, पॉज अँड पुल मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होतोय. 1 बॉल ओव्हर द रोप येतोय तो चौकार. गुड शॉट. फुलरले बॅट डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाका. बेधुंद, बेफाम, बेछूट, बेधडक फटकेबाजी, षटकार. धावा संख्या 28. पाठलाग करायचा आहे द्वितीय सत्रात 60 धावेचा आणि पहिल्या षटकात छाप पुन्हा एकदा सोडली आहे ती रन मशीन ऑफ कुडवली बी भावित सासेनं. भावित सासेचं जबरदस्त प्रदर्शन, जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये देखील सध्या आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये त्याचं योगदान दाफलकरती 7 बॉल मध्ये 27 धावेचं 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. 18 चेंडू 32 धावा हे समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे. फिल्डिंग करणारा संघ छत्रपती वॉरियर्स माडस. लक्ष सुद्धा सूचनेकडे. रुद्र आराज गोलंदाजी करता. डावखुऱ्याचे मध्यम गती गोलंदाज स्ट्रायकर एंडला निशांत मालवे. पहिला बॉल रुद्राचा यॉर्कर, सटीक लेंथ आणि लाईन, लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली. गोलंदाज रुद्र आराजनं. फलंदाज बाद. 28 ला पहिलं सुयश छत्रपती. आलेली आहे. पहिल्या षटकात मागणे राहिले होते गोलंदाज कल्पेश, मात्र या षटकात वापसीचा प्रयास पहिल्या चेंडूवरती आणि तो यशस्वी झालेला आपण बघत आहोत. डावखुऱ्या त्याचा मध्यम गती गोलंदाज रुद्रा आराजचा. काय यॉर्कर होता, बरोबर पायामध्ये संधीच दिली नाही. सलामीवीर निशांत मालवे माघारी परतले. न्यू बॅटर सचिन मालवे सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा डेड बॉलचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. प्रेक्षक व आंबेडकर चषकाचं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सध्या सुरू आहे. फुलटॉस आणि फुलटॉस वरती गॅप शॉट सिलेक्शन. काउ फेसला पहिला टप्पा बॉल करतोय. प्रेक्षक वर्गासोबत गप्पा. 1 बॉल ओव्हर द रोप. सचिन मालवेची देखील दमदार सुरुवात. 4 चौकार. चेंडूवरती सचिन मालवे कडून फुलटॉस ड्राइव्ह केला. समोर सेट बॅट ऑन दी अप खेळतायत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक सरतेशेवटी उपस्थित झालेत. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला जोपर्यंत बॅकअप केलं जाईल सहजरित्या पूर्ण झालेल्या या 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते आतापर्यंत 34 या आकड्यावर. 34 ऑन बोर्ड. 34 धावा सध्या दाखल करते. स्टील 3 टू गो. हा चेंडू पायात होता. अपील झालंय पाचीसाठी, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. धावचीची संधी आणि ती संधी आता परावर्तित झाली की नाही त्यासाठी आता स्कोरलेग अंपायरने ऑफिशियल रिव्ह्यू रनआउट साठी यूज केलेला आहे. ग्राउंड अंपायरच्या वतीनं टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवलेला आहे. पुन्हा एकदा कंट्रोल वॉर रूम मध्ये धनेश म्हात्रे यांच्या समेत आपल्याला जॉईंट व्हावं लागेल. एक्झॅक्टली पाहिलं जाईल
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न ज्या वेळेला सुरू होता त्यावेळेला बॅटर शॉर्टर ऑफ लाईन राहिल्याने सिटीज फलंदाज धावबाद फलंदाज धावचित आणि या मॅच मध्ये दुसरं शोष मिळतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या छत्रपती वॉरियर्स म्हाडस क्रिकेट संघाला. धावसंख्या 35-35 पंकज सासे न्यू बॅटर सध्या मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन बोर्ड लॉस अप 2 स्ट्रायकर इनला पंकज. पहिला बॉल अगदी डावा स्टिकला सोडून झाला. ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार यांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. इट इज वाईड. अधिकची एक धाव एक्स्ट्राची एक धाव आणि एक्स्ट्रा एका धावेनं स्कोरबोर्ड सध्या पुढे मार्गस्थ झालेला आपण बघत आहोत. 36 आतापर्यंत 36 धावा दाखल करती. स्टील 24 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. ब्युटिफुल डिलिव्हरी फुल लेंथ ऑफ टर्मच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. वेग चांगला आहे गोलंदाज रुद्राकडे. पहिल्या बॉलवरती चांगलं कंट्रोल देखील आपण पाहिलं होतं आणि सरते शेवटी वाईड नंतर पुन्हा एकदा वापसी करणे त्याने निर्णायक षटकात. ऑन साइडला फटका उंच हवेमध्ये बॉलला मिळाली लांबी मिळालं अंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर छुमंतर पंकज सासेच्या बॅटमधून हा दमदार दर्जेदार देखणा फटका षटकार. सफलता देखील मिळालेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या छत्रपती वॉरियर्स म्हाडस क्रिकेट संघाला. हे देखील विसरू चालला नाही. धावसंख्या 42 दोन गटांच्या मोबदल्यात साधं सोपं सहज सोयीस्कर समीकरण सध्या आपण बघत आहोत. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा समीकरण स्पीडअप अपेक्षित. यानंतर द्वितीय फेरीतील दुसरी लढत आपल्या समोर असेल. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात संघर्ष 11 गवाली. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. जगदीश गुडे गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात नियुक्त करण्यात आलेले आहेत संघनायकाकडून. 2 षटकात 42 बनवल्या गेल्या. 12 चेंडू 18 धावा. टीम मॉडेल बंद करा. ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांच्या ऑलरेडी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. श्रीकृष्ण वॉरियर्स म्हाडस लक्ष सुद्धा स्पीडअप गरजेचं आहे. निर्णायक दुसऱ्या डावाला बरोबर 3 वाजून 37 मिनिटांनी सुरुवात झाली होती. 10 मिनिटांचा बेल तुम्ही 2 षटक टाकण्यासाठी घेतलेला आहे मात्र स्पीडअप अपेक्षित आहे. 12 चेंडू 18 धावा हे समीकरण. सलामीवीर भावित सासे स्ट्रायकर इनला. ऑन साइडला नो लुक शॉट चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षण डीप मधून जज करतात आणि कॅच ड्रॉप. महत्वाच्या सामन्यात मोक्याच्या क्षणाला मिळणारे जीवदान या मॅच मध्ये आपण बघत आहोत भावित सासेला. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात येणाऱ्या या 2 धावा 2च्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे 3 डबल डिजिट डबल फिगर. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल 8 चेंडू 29 धाब्याची धुवाधार खेळी सध्या 7 करत असताना ओपनिंग पियरच्या भूमिकेत सलामीवीर आपण मैदानामध्ये बघत आहोत भावित सासेला. फुल लेंथ इनसाइड आउट कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करण्यात आलेला. क्षेत्ररक्षण टीम मध्ये उपस्थित आहे. थ्रो चांगला आला. बॅकअप आला मिळेल फक्त एक सिंगल आणि या सिंगल धावे समेत स्ट्राईक सध्या रोटेट होत असताना आपण बघत आहोत. 10 चेंडू 15 समीकरण. सिंगलच्या मदतीने धावा संख्या 45-45.
10 बॉल 15. अपील आउट झालंय. 4 क्षेत्ररक्षक एकत्रित आलेत. पंचांवरती दबाव तंत्राचा वापर मात्र पंचांनी भरपूर उन्हाळे पावसाळे आपल्या कारकिर्दीतले पाहिलेले आहेत. त्याच कारणात स्पष्ट नकार आलेला. अधिकृत स्वीकृती अधिकृत मान्यता ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांची आली नाही. डॉट बॉल लाऊड शाउट होता. आत्मविश्वास जास्त होता. अपील मध्ये उत्साह देखील आपल्याला जास्त पाहायला मिळाला मात्र नकार आलाय. डॉट बॉल. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. अपील पुन्हा एकदा झालेली आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षकांना आपापल्या जागेवरती जा. प्रसाद सहस्रबुद्धे सर सांगतायत चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. कशासाठी तुम्ही अपील करतायत. त्याच कारणासह आता क्षेत्ररक्षक देखील आपापल्या जागेवरती पोहोचलेले आहेत. पंचांनी देखील एक काल विथ द बॅट विथ द बॉल गाजवलेला आहे. दोनही पंचांची जबरदस्त कारकीर्द आपण पाहिलेले ज्या स्पर्धेसाठी ऑफिशियलच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. लागोपाठचे 2 डॉट. थांबले. पॉज घेतला. गॅप मध्ये खेळतात लॉगॉन आणि काव कॉर्नरच्या मधून 1 बॉल ओव्हर दी रोप बॉल. सरते शेवटी मागच्या 2 डॉट बॉल नंतर धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी आता फोडली आहे. पंकज सासेनं चौकार. थँक्यू डीजे. या चौकारानं धावसंख्या आपण बघत आहोत 49. 49 धावा सध्या स्कोरबोर्ड वर. स्टील 1 to go. हा ट्रॅकर बॅकफुटर आले ऑन साइडला. पूलचा हा फटका आता फसला आणि मैदानावरती 49 ला धक्का तिसरा बसला कुडवली बी क्रिकेट संघाला. पंकज सासे बॅक टू द पॅव्हिलियन. अंतिम षटकात आता सामना जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू आवश्यकता 11 धावेची. राहील. लक्ष सुद्धा क्षेत्ररक्षण करणारा संघ श्रीकृष्ण वॉरियर्स माडच. तर ते शेवटी अंतिम चेंडूवरती सफलता जगदीश घुडेला ज्यांना अवघ्या 7 धावा खर्च केल्या. एक महत्वपूर्ण धक्का दिला आणि मॅच मध्ये अंतिम षटकात आता संघर्ष करण्यास भाग पडलंय ते कुडवली बी क्रिकेट संघाला. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण. समीर भोईर SB सध्या गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण डावाचं सामन्याचं हे निर्णायक अंतिम षटक. मागच्या 7 षटकांमध्ये काय घडलं, पूर्वार्धामध्ये काय घडलं, उत्तरार्धाच्या 3 षटकांमध्ये काय घडलं हे सगळं विसरू जाऊन या 6 चेंडूवरती दोन्ही संघाला लक्ष केंद्रित करावं लागेल. 6 बॉल 11 ची आवश्यकता. इन्फॉर्म बॅटर सध्या स्टॅकर रेनला भावित सासे ज्याच्या बॅटमधून 9 चेंडू 30 इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. 3 षटकार 2 चौकार. आतापर्यंत एकतर्फी किल्ला त्याने मॅच मध्ये लढवलाय. पायचं फिनिशिंग टच कसा असेल. 6 चेंडू 11. पहिला बॉल फुलटॉस होता. दिशा दिली आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल दिलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज पहिल्याच धावेच्या प्रयत्नात धावचीत झालेले आहेत. कारण प्रयत्न सुरू होता मात्र नकार पहिल्या धावेसाठी दिला होता 22 सासेनं. त्याच कारणास्तव नॉस्टॅकर रेडला आता माघारी यावं लागेल ते साईराजला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल.
जब तक है दम तब तक लड़ते रहेंगे हम, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। जोपर्यंत बॅकअप साठी पोहोचतात मिळेल ती फक्त एकच धाव। सिंगल धाव्याच्या मदतीने धावा संख्या अब तक 56-56। एक बॉल आवश्यकता 4 धावेची। कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा रूल आहे या टुर्नामेंटचा। सो एका बॉल मध्ये विजयासाठी आता 4 धावा बनवाव्याच लागतील। आंबेगावकर चषकाचं हे दैदिप्यमान क्रीडा पर्व आणि आजच्या निर्णायक पहिल्या दिवसातील 3ऱ्या संस्करणातील हा उत्कंठावर्धक प्रेक्षकांचा लक्षवेधी सामना सध्या मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। पायाचा सामना जिंकेल कोण? हू विल ओन द मॅच? छत्रपती वॉरियर्स मॉडल्स की त्यांच्या विरोधात कुडवली बी? गोलंदाज समीर भोईर की त्याच्या विरोधात फलंदाज साईराज? पास झाल्यानंतर डाव सावरण्यासाठी गेलेला ओमकार। व्हॉट हॅपन नेक्स्ट? सामना जिंकेल कोण? एक बॉल आवश्यकता 4 धावेची। एक बॉल 4 परफेक्ट वाईड यॉर्कर अँड व्हॉट अ फिनिश। अंतिम षटकात 3 षटकांमध्ये धोबी बचत केलं होतं मात्र पलटवार दिलाय। काय रिप्लाय दिलाय तो छत्रपती वॉरियर्स मॉडल्सनं आणि या सामन्यात छाप सोडली ती अंतिम षटकात गोलंदाज समीर भोईरनं। वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन। परफेक्ट वाईड वर्कर ज्यावरती रोखण्यात आलं कुडवली बी ला आणि विजय संपादित करून क्वार्टर फायनल मध्ये ग्रुप ए मधून धडक मारली आहे ती टीम छत्रपती वॉरियर्स माडस क्रिकेट संघानं। मनपूर्वक अभिनंदन छत्रपती वॉरियर्स माडस आणि टफ अँड हार्ड लक आपण देऊयात कुडवली बी क्रिकेट संघाला।